नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात। घरकुल संदर्भातची अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। मित्रांनो, घरकुलामध्ये आपल्याला पाहिलं तर शासनामार्फत अनुदानित स्वरूपात ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आणि शहरी भागातील लाभार्थ्यांना घरकुलाचं वाटप केलं जातं। या घरकुलासाठी ग्रामीण भागाला 1.5 लाख रुपये आणि शहरी भागाला 2.5 लाख रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जातं। तर या घरकुलाचा लाभ भरपूर लाभार्थ्यांनी अद्यापपर्यंत घेतलेला आहे, परंतु याच्यामध्ये असे सुद्धा लाभार्थी आपल्याला पाहायला मिळतील की ज्यांना स्वतःची जागा उपलब्ध नसल्यामुळे या घरकुलाचा लाभ जो तो घेता आलेला नाहीये। तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो ही अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। मित्रांनो, शासनामार्फत आज एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्या जाहिरातीच्या माध्यमातून आता आपल्याला स्वतःचं घरकुल बांधण्यासाठी स्वतः शासन जे आहे ती जागासाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे। तर या अनुदानाच्या माध्यमातून आपल्याला ही जागा खरेदी करता येणार आहे। ही मित्रांनो योजना पाठीमागील काही दिवसापासून सुरू होती, परंतु सध्या या योजनेमध्ये अनुदानाचं स्वरूप जे अतिशय कमी स्वरूपात होतं, त्याच्यामुळे या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घेतला तरी त्यांना फारसा जो आहे तो फायदा होत नव्हता। त्याच्यामुळे शासनाने आता एक गंभीर बाब लक्षात घेऊन याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आपल्याला जर पंडित दीनदयाळ उपाध्याय ही मित्रांनो जमीन खरेदीची योजना माहित असेल, ज्या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 1 गुंठा जमीन किंवा अर्धा गुंठा जमीन खरेदी करून त्याच्यामध्ये स्वतःचं घरकुल जे आहे ते बांधू शकतात। यासाठी शासनाकडून त्यांना पहिलं 50,000 रुपयाचं अनुदान दिलं जात होतं। आता मित्रांनो, हे 50,000चं अनुदान चालू घडीला अतिशय कमी वाटत आहे, कारण की वाढत्या दरामुळे वाढत्या महागाईमुळे मित्रांनो हे अनुदान या खरेदीसाठी अतिशय क्षुल्लक वाटत होतं। तर हीच गोष्ट मित्रांनो लक्षात घेऊन आता शासनाकडून याच्यामध्ये दुप्पट अनुदान वाढवण्यात आलेलं आहे। म्हणजे आता आपल्याला 50,000 रुपयाऐवजी 1 लाख रुपयाचं अनुदान शासनामार्फत दिलं जाणार आहे। जर जागा खरेदी आपल्याला करून आपल्या स्वतःची घरकुलाची बांधणी या योजनेच्या अंतर्गत करता येणार आहे। आपले महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या मार्फत मित्रांनो याबद्दलची सविस्तर डिटेल देण्यात आलेली आहे। त्यांचा ट्विटरवरचा स्क्रीनशॉट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। याच्यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितले आहे, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागे खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान 1 लाख रुपये करण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आल्यामुळे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना यामध्ये मोठा फायदा मोठा लाभ जो तो मिळणार आहे। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। शासनामार्फत मित्रांनो हे अनुदान ज्या लाभार्थ्यांना दिलं जाईल त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल, कारण की हे अनुदान दुप्पट करण्यात आल्यामुळे त्यांच्यावरचा आर्थिक भार जो तो मित्रांनो कमी होणार आहे। जागा खरेदी करायची असेल, घरकुल बांधायचं असेल तर याबद्दलची सविस्तर डिटेल आपण पाठीमागच्या सुद्धा काही व्हिडिओमध्ये दिलेली आहे, परंतु याबद्दलचा मित्रांनो सविस्तर जी.आर प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये सविस्तर डिटेल मी सांगेन। कोणते लाभार्थी यासाठी पात्र असतील, कोणते लाभार्थी याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात, याच्या अटी याच्या नियम काय काय आहेत याची सविस्तर डिटेल तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून पुढे ज्या काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट येत असतात, अशा काही सरकारी योजना येत असतात तर याची सविस्तर डिटेल आपण या चॅनलवरती देत असतो। चॅनलच्या माध्यमातून भरपूर लाभार्थ्यांना फायदा झालेला आहे, भरपूर लाभार्थ्यांनी आपले आभार सुद्धा मानलेले आहेत। त्यांचे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद। अशीच माहिती आपली पाहत राहा। ज्या योजनेमध्ये अडचणी येत असतील तर त्या अडचणींचे प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकत जा, जेणेकरून त्याच्यावरती तुम्हाला सविस्तर उत्तर देऊन त्या योजनेचं निराकरण आपल्याला करता येईल। तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच असणार आहे। झालेला दुप्पट अनुदानाचा लाभ कशा स्वरूपात घेता येईल याची सविस्तर व्हिडिओ सविस्तर डिटेल पुढच्या भागात देईन। तोपर्यंत मित्रांनो येथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।